अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. बघा, चातुर्मास सुरू झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण चातुर्मासामध्ये भगवान श्री हरी विष्णूंची कुठली सेवा करावी या संदर्भात आपण माहिती घेतली. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा कुठली सेवा करायची, अगदी 5 मिनिटांची जी सेवा आहे ती कोणती करायची ते तुम्हाला सांगणार आहे. तर या चातुर्मासामध्ये संकल्पित करायची इच्छा असेल तर तुम्ही आवर्जून 40 दिवस ही सेवा करू शकता, किंवा घरात या 4 महिन्यांमध्ये तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता. आता जेव्हा जमेल तेव्हा म्हणजे अर्थात मासिक धर्म, विटाळ, सुतक सोडून जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा ही सेवा करू शकता. अर्थात सेवेचं पण काही बंधन असतं की आज सकाळी केली, मग उद्या संध्याकाळी, मग रात्री, असं नाही. एक टाईम असतो, आपल्याला माहीत असतो की ह्या वेळेत मी फ्री आहे, तर तेव्हा तुम्ही ती सेवा करू शकता. आता ही सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते. बघा, भगवान विष्णूंची सेवा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली. माता लक्ष्मीला काय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा प्रिय आहे. त्याचबरोबर श्रीयंत्र, त्याच्यावर कुंकुम अर्चन करणं, कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे. आता आर्थिक प्रगती व्हावी, घरात सुख शांती नांदावी, घरात अष्टलक्ष्मीचा वास व्हावा म्हणून ही सेवा करायची असते. आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हा किंवा गडगंज पैसा मिळेल असं मला अजिबात म्हणायचं नाही. पण हां, जर आर्थिक अडचणी असेल, अर्थात माता लक्ष्मी म्हटलं तर पैसा, आता पैसा म्हणजे फक्त लक्ष्मी असं नाही आहे, आणि लक्ष्मी म्हणजे पैसा असं पण नाही आहे. ज्या पद्धतीने संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, जसं या 8 लक्ष्मी असतात त्यांचीसुद्धा आपल्यावर कृपा व्हावी म्हणून या चातुर्मासामध्ये, आणि जर खरं तर ही रोज करायची असते. ज्या कोणी रोज ह्या सेवा करत असेल त्यांना नक्कीच चांगला अनुभव आलेला आहे, आणि ज्यांना शक्य नाही होत त्यांनी या चातुर्मासामध्ये पण करू शकता. आपल्याला माहीत आहे की भगवान श्री हरी विष्णू हे निद्रावस्थेत गेलेले आहे. आता या 4 महिन्यामध्ये या पृथ्वीवर त्यांचा अंश खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो, आणि या संधीचं सोनं करण्यासाठी अगदी दररोज 5 मिनिटातसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा कोणी करू शकतं, तर काय करायचं बघा, तुमच्या घरात श्रीयंत्र असेल किंवा नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल, ती पण नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल, ते पण नसेल तर कुळदेवीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, टाक असेल. जर हे पण नसेल तर घरात अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते की तुम्ही त्याच्यावरसुद्धा ही सेवा करू शकता. जर ते पण नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या, आणि त्या सुपारीचं लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्ही सुपारीवर सुद्धा कुंकू अर्चन करू शकता. आता कुंकू अर्चन प्रत्येकजण वेगवेगळ्या सेवेने करत असतं. कोणी श्रीयंत्राला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर, किंवा तुमच्या कुळदेवीच्या मूर्तीवर, फोटोवर, टाकावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं असतं, म्हणजेच काय, कुंकूने अभिषेक करायचे असतं. आता श्रीयंत्रावर कुंकू अर्चन करताना काही जण म्हणजे काही महिला 16 श्री सूक्त म्हणतात किंवा मग कुंकुम अर्चन करतात. तर काही वेळा महालक्ष्मीचे 108 नाव घेऊन कुंकू अर्चन करतात, किंवा काही ठिकाणी ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं मंत्रजपसुद्धा करून कुंकू अर्चन केलं जातं. तुम्हाला आता काही महिला अगदी ओम श्री महालक्ष्मी नमो नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या पद्धतीने काही जण करतात. तर हे असं सुद्धा केलं तरी चालेल. आता हे कुंकू अर्चन केल्यावर महिलांना प्रश्न पडतो, ते कुंकू कधी उचलायचं, ते कुंकू कधी काढायचं. तर बघा, अगदी कुंकू अर्चन केल्या त्या क्षणात तुम्ही कुंकू काढलं तरी चालेल, आणि मग नंतर जे श्रीयंत्र आहे किंवा मूर्ती आहे, फोटो आहे, ती त्या जागेवर ठेवू शकता. हे झालं कुंकू अर्चन. आता बघा, काही वेळा असं होतं की सकाळी कुंकू अर्चन करेल, त्यावर बाकीच्या सेवा काही सांगणार आहे तर तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरात कधीही करू शकता. तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही करू शकता. काय करायचं आहे, कुंकू अर्चन करतात त्यावर कमळगट्ट्याची माळ आपण ठेवतो, म्हणजे श्रीयंत्र आहे त्याच्यावर कमळगट्ट्याची माळ आपण ठेवतो. ती कमळगट्ट्याची माळ ठेवली, अर्थात ती करत असताना म्हणजे आपण ह्या काही जे सेवा करणार आहोत त्यावेळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचे. तो जो दिवा तुम्ही प्रज्वलित करता तेव्हाच आता आपल्याकडे तेलाचा दिवा अखंड तेवत असतो. शुद्ध गाईच्या तुपाचा जेव्हा तुम्ही दिवा लावत असता तेव्हा त्याला हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायची असते, प्रार्थना करायची, कारण अर्थात माता लक्ष्मीला शुद्ध गाईचं तूप जास्त प्रिय आहे. पण आता ज्यांच्या घरात अगदी शुद्ध गाईचं तूप नाही आहे, जे व्यक्ती आणू शकत नाही, त्यांनी घरातलं तूप वापरलं तरी चालेल. पण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावला तर खूप जास्त म्हणजे चांगलं असतं. तुम्ही सेवा करत असताना तेव्हाही लावावं, आणि तुळशीजवळ रोज संध्याकाळी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा.
आता हे झाल्यावर काही लोक, आता समजा मी श्रीसूक्त पठण करून कुंकुअर्चन केलं, तर मग श्रीसूक्त पठण करून कुंकुअर्चन केलं असेल त्यांनी संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता किंवा अगदी दिवसभरात तुम्ही कधी पण जेव्हा दिवाबत्ती करता तेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांनी फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचं मंत्रोच्चारण करून कुंकुअर्चन केलेलं आहे त्यांनी काय करायचं, एक वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे किंवा ज्यांनी श्रीसूक्त म्हणून कुंकुअर्चन केलं आहे त्यांनी सुद्धा एक वेळा श्रीसूक्त पठण करायचं आहे. हे पठण करत असताना फक्त तुपाचा दिवा लावून द्यायचा आहे आणि तुम्ही सेवा करू शकता. बाकी तुम्हाला कुंकुअर्चन करायची गरज नाही. कुंकुअर्चन करून झाल्यानंतर हे दिवसभरात तुम्ही ह्या सेवा कधी पण करा. तर सेवा काय करायचं ते सांगते. तुम्हाला 16 वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे किंवा नाहीच जमलं तर एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, एक वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे, 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे, 16 वेळा नवार्णव मंत्र म्हणायचा आहे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचे. आता तुम्हाला प्रश्न पडेल केवढी मोठी सेवा आहे, पण अजिबात नाही. ह्या सेवा ज्या आहेत त्या तुम्हाला अगदी 10 मिनिटाची सेवा होऊन जाईल. तर बघा, विष्णू गायत्री मंत्र कोणता आहे? ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. लक्ष्मी गायत्री मंत्र असा आहे, ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. आणि कुबेर मंत्र असा आहे, ओम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नमः. असा हा कुबेर मंत्र आहे. आणि एक माळ नवर मंत्र, तर तो कसा आहे बघा, ओम ऐब्रीं क्लीम चामुंडा विचे. हा एक माळ नवार्णव मंत्र 16 वेळा नवार्णव मंत्र आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र तुम्हाला जप करायचं आहे. अर्थात गुरूंची सेवा केल्याशिवाय कुठलीही सेवेला पूर्णत्व येत नाही आणि गुरूंच्या साक्षीने केलेली सेवा लवकरात लवकर आपल्याला फलदायी असते. म्हणून एक माळ आपल्या गुरूंची सेवा करायची असते. म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणायचे. अर्थात या सेवा बऱ्याच बायका करत असेल, त्यांना खूप चांगला अनुभवसुद्धा आलेला आहे. आणि लवकरच आता आपल्याला गुरुपुष्यामृत योग येत आहे, जो अतिशय महत्त्वाचा आहे. आणि अर्थात याच्यात ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहेत. त्याच्यात चातुर्मास पण आहे. पण अगदी तुम्हाला ज्या काही सेवा मी आत्ता सांगितल्या आहेत, जसं जमेल तसं तुम्ही या पद्धतीने रोज तुम्ही या सेवा करायला सुरुवात करा. खरंच तुमची जर आर्थिक अडचण चालू आहे, जी काही पैशांसंदर्भात अडचण असेल, त्या हळूहळू तुम्हाला मार्गी लागताना दिसून येतील. आता घरात बसून सेवा करणार आहेत, फक्त तुम्ही सेवा करून होणार आहे का? नाही. प्रामाणिकपणे तुमचे कष्ट चालू ठेवायचं आहे तुम्हाला. तुम्ही कधी कोणाला फसवलं नाही आहे, तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही प्रामाणिकपणे जर लक्ष्मी कमवत असाल तर नक्कीच त्याच्यातून भरभराट होईल. आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची अखंड कृपा राहते. म्हणजे जर तुमचं कर्म चांगलं असेल, जर तुम्ही तुमच्या चांगल्या पद्धतीने सेवा करत आहेत किंवा तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात, तर नक्कीच भगवंताची तुम्हाला साथ लागणार आहे. तर बघा, आजच्यासाठी इतकंच. झालेलं स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संपवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.